कोर्टाचा आदर करून चौकशीला सामोरं जाणार असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तर कोर्टाकडून आता संजय गायकवाड यांच्या चौकशीसाठी परवानगी देण्यात आली, त्यानंतर कोर्टाचा आदर करून चौकशीला सामोरं जाणार असल्याचं संजय गायकवाड, आमदार संजय गायकवाड यांनी सांगितलंय। न्यायालयाने परवानगी दिली पोलिसांना तुमची चौकशी करण्याची, चौकशीला सामोरे जाणार आहात? 100% न्यायालयाचा आदर करून चौकशीला आम्ही सामोरं जाऊ। आणि आम्ही हे पण लक्षात आणून देऊ की त्या पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता आणि 135 वेळ शिवरायांचा जो अपमान केलेला आहे तो तर अपमान आम्ही मरेपर्यंत सहन करणार नाही, कधीच सहन करणार नाही। शिवीगाळचा विषय तर याआधीच आपण दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यामुळे न्यायालयाने चौकशी आदेश दिले असतील तरी आम्ही पोलिसांना काय असेल त्यामध्ये मदत करू। एवढा काही फार मोठा मर्डरचा गुन्हा नाही की काही गंभीर त्याच्यामध्ये असेल। पोलिसांची नोटीस आली का तुम्हाला? मला कुठलीही नोटीस आली नाही, पण मला मेसेज जरी आला तर मी पोलिसांना मदत करेन। आमदार संजय गायकवाड यांचे जे समर्थक आहेत ते आताही सुद्धा मला धमकी देतात, शिव्या देत आहेत, या संदर्भात मी आता पुन्हा एकदा तक्रार करणार आहे। ज्याला त्याला तक्रार करायचा अधिकार आहे। मला माझ्याकडनं काही कोणी त्यांना शिवगाळ करता असं काही मला माहित नाहीये। आता माझे समर्थक महाराष्ट्रात आहेत, देशात आहेत, बाहेरच्या देशात पण आहेत आणि माझ्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ज्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे त्याला लोक बोलत असतील तर तो त्या लोकांना शिवरायांबद्दलचा असलेला तो आदर आहे। जे वकील आहेत असीम सरवदे, प्रकाशक प्रशांत तांबे यांचे, त्यांनी उच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता की संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा दाखल करावा म्हणून। आता संविधानिक जर आपण बघितलं तर हा दखलपात्र गुन्हा होऊ शकत नाही। हे नॉन कॉजनेबल ऑफेन्स याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा तो गुन्हा आहे आणि आम्ही त्याला सामोरं जाऊ। कॅमेरामन नील देशमुख, गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, बुलढाणा।